हाय हॅलो नमस्कार. मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर आज होती वटपौर्णिमा. आता बायकांचा सण म्हटला की पूर्ण दिवस आपला त्यातच जात असतो. म्हणून सकाळीच मी सगळे कामं आटपून घेतली आणि त्यानंतर देवपूजा केली. देवपूजा झाली. त्यानंतर मला आज वटपौर्णिमा होती म्हणून उंबरठ्याचे पूजनसुद्धा करायचे होते. त्यानंतर सत्यनारायण पूजन पण होते. आज दिवसभर बघावं तेवढे दिवस तर अपूर्णास पडणार होता. तर मी सकाळीच रांगोळीसुद्धा बाहेर काढून घेतली होती. त्यानंतर उंबरठा पूजन केलं. हळदीने सारून घेतलं उंबरठा आणि उंबरठ्याची पूजा करून घेतली. तर आज वटपौर्णिमा आहे. तर आपल्याला जसं की आपण लहानपणापासूनच सती सावित्री, सत्यवान, 7 जन्म वगैरे वगैरे असं कुठे असतं का? किंवा वडाची पूजा का करतात? असं बरेच प्रश्न आपल्या मनात येत असतात. पण आता पूजा करते म्हणून काही माहिती भेटत असते. त्यानुसारच मी तुम्हाला पण सांगण्याचा प्रयत्न करते. जसं की आता आपण आंबा, फणस, जांभूळ किंवा असे वगैरे कुठल्याही पूजा आपण त्या दिवशी करतो का झाडाची? तर वडाचीच का करत असतो? तर सहज हा प्रश्न आपल्याला पडत असतो. तर जसं की वडाचं झाड हे जास्त दाट सावली देणारं विशाल वृक्ष म्हणजेच वडाचं झाडच आहे. वडाच्या पारंब्यामधून अखंड ओलावा टपकत असतो. त्यामुळे वडाखाली जमीन सदैव ओलसर राहते. याचसाठी वडाची सावली अद्वित गुणकारी असते असं सांगितलं जातं. म्हणूनच प्राचीन संस्कृत भाषेत याला सुभाषित असं म्हणतात. अर्थात विहिरीचं पाणी, वडाची सावली आणि मातीचं घर हे उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम असतं. खरं तर या तिन्ही युक्त जर घर असेल तर तिथे कूलर किंवा अन्य काही लागत नाही. सर्वाधिक ऑक्सिजन उत्सर्जित करणाऱ्या वृक्षापैकी हा एक वडाचा वनस्पतीशास्त्रात महत्त्व मानले जाते. आता वटपौर्णिमेची कथा वाचली असेल किंवा ऐकली तरी असेल. तर मी त्यात वैज्ञानिक कारण कसं ते मी तुम्हाला सांगते. जसं की ज्येष्ठ महिन्यातील तीव्र उकाडा होता आणि एवढ्या उकाड्यात लाकूड तोडून थकून गेलेला सत्यवान ऊन लागून उष्माघाताने पडला. प्राणवायूच्या अभावाने तो कासावीस झाला. त्याची पत्नी सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणलं. त्या सावलीत पारंब्यांच्या थंडावा आणि उपलब्ध असलेल्या सर्वाधिक ऑक्सिजनमुळे त्याला वृक्षाखाली वडामुळेच त्याचे प्राण वाचले. हे आहे खरं पतीचे प्राण वाचण्याचे सत्य. त्या काळी तिला हा प्रथम उपचार माहिती होता. बाकी मात्र पुराणकथा. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे तिचा पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे आणि निसर्गाला धन्यवाद देणे म्हणजेच वटपौर्णिमा. तर मी सुद्धा आता वटपौर्णिमेच्या पूजेची सगळी तयारी करून घेतली. ताट व्यवस्थित आठवणीने लावून घेतले. कुठल्या वस्तू राहिल्या नाही हे सुद्धा पाहून घेतलं आणि त्यानंतर सर्व तयारी झाल्यानंतर आहोंसोबत 1-2 काही फोटो काढायचे होते ते सुद्धा मी काढून घेतले. त्यानंतर मग मी वडाच्या झाडाच्या पूजेसाठी निघाले होते. तर मी एकटी नव्हती तर माझ्या मैत्रिणीसोबत आम्ही पूजेला सोबत जाणारच होतो. म्हणून तीही माझ्याकडे आली होती आणि आम्ही दोघंही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी निघालो होतो. आणि वडाचं झाड काही जास्त लांब नव्हतं, आमच्या अगदी घराजवळच होतं. म्हणून आम्ही तिथे पोचलो आणि आधी गणपतीची पूजा केली. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा केली आणि 7 फेरे मारून पूजा आटोपली. त्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एकमेकाची ओटी भरून घेतली आणि आठवण म्हणून 2-3 फोटोसुद्धा काढून घेतले, व्हिडिओ काढले आणि त्यानंतर आज सत्यनारायण पूजनसुद्धा होते. म्हणून सत्यनारायण पूजेची मांडणी करायची होती. तसंच आजच्या दिवशी असं म्हटलं जातं की हा उपवास आपण आंब्याच्या किंवा पुरणाची पोळी याच्यावरच सोडला पाहिजे. तर त्यासाठी मी पूजा करून झाल्यानंतर मग पुरणाची पोळीचा स्वयंपाक केला. त्यानंतर मला सत्यनारायणचे पूजन करायचे होते. तर सत्यनारायण पूजेची सुद्धा मांडणी करून घेतली. पूजेआधीच मी पुरणाची पोळीचा अर्धा स्वयंपाक तयार करून घेतला आणि त्यानंतर मी नैवेद्याचा शिरासुद्धा बनवून घेतला. कारण की काय सत्यनारायण पूजनसाठी शिरा तर करावाच लागतो. पुरणाची पोळी केली असेल तरी पण शिरा करावाच लागतो. तर मग
पूजेच्या आधीच माझा अर्धा स्वयंपाक झाला होता आणि त्यानंतर मी पूजेला सुरुवात करायची होती, म्हणून फक्त शिरा बनवून घेतला आणि पूजेला सुरुवात करून घेतली. आणि सत्यनारायणचे पूजन झाले म्हणजेच काय असतं की आपलं दुसरे पुढचे कामं करायला आपण मोकळे होतो, म्हणून मी सत्यनारायण पूजनाला सुरुवात करून घेतली. भगवान वाचूकडे ते करी पापाची विप्राचा संवाद सारा सांगत तुझं कारण हे भूतयुगी तैसे तैसे ते त्रायुगी द्वातारायचे हे अतिकलियुगी सत्यनारायणच्या पूजा मार्गी यतीद्वारा प्रकट केली. काशीपुरात विख्यात येता शतनंदाच्या नामे विप्रहात पुत्र कलष्ट कुटुंब सहित दिग्न गृहस्थासी शांत कुसे विप्राचा लागुणे कोटे गेला तुवा प्रयाण कामणीचा इच्छा धोरणी येती वाज भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जात सत्यनारायण समाज भिक्षार्थीचा विप्राच परमधर्म आहे त्याच परी तू माझा उपदेश येशील पण सत्यनारायण देवा कलियुगी अनुभवला प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सुभाषी दरिद्राचा विनाश बुद्धिमती दे दक्षिण शोक संतापाचा देश काळी गौरीनाने दिली त्या हरित तुझ जाई चरण मगाव्यासाठी सत्यनारायण पूजेनंतर देवांना नैवेद्य दिला आणि मीही उपवास सोडून घेतला. तर आजचा दिवस खूप आनंदी आणि छान होता. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. वटपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.